अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज आहे गुरुवार। सगळ्यांना सगळ्यात अगोदर शुभ गुरुवार। त्याच प्रकारे सगळ्यांना 15 ऑगस्टच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा। आज आपण बोलणार आहोत व्यंकटेश स्तोत्राच्या माहितीबद्दल। म्हणजे 3 दिवसीय व्यंकटेश महाराजांचं सेवा, व्यंकटेश महाराजांची सेवा कशा पद्धतीने करायची, 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र कशा पद्धतीने पठण करायचं, व्यंकटेशाची सेवा कशा पद्धतीने करायची, हे आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, गेल्या वर्षी आपण अधिक महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी ही सेवा केली होती व सगळ्यांना भरभरून असे अनुभव वेगवेगळे आले होते। पण या सेवेमध्ये जो टिकतो त्याला खरंच सेवेचं फळ मिळत असतं, हे देखील तितकंच सत्य आहे। त्यामुळे बघा, जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये कधीही कोणत्याही दिवशी तुम्ही या व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता। आणि याला असं बंधन नाही आहे की तुम्ही याच वेळेत बसायचं आहे। म्हणजे सकाळचं बघा, तुम्ही प्रत्येकाला टेन्शन असतं की मी कामाला जातो, मी वर्किंग आहे, मी आहे ते आहे, मग मला वेळ नाही भेटत, मग आम्ही काय करावं। तर बघा, याला टेन्शन घ्यायचंच नाही, कारण ही सेवा प्रत्येक जण करू शकतो। कारण ही सेवा रात्रीच्या मध्यरात्री 12 वाजताच करायची आहे। त्याला एकच टायमिंग आहे, रात्रीचं 12 वाजता। दिवसभर ही सेवा करायची नाही, संध्याकाळचीच करायची आहे। 3 दिवसीय सेवा आपल्याला करायची आहे व ती 3 दिवस जर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने व पूर्ण अंतःकरणापासून त्या आपल्या महाराजांना, भगवान विष्णूंना व बालाजी महाराजांना दिलेत ना, तर तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार। साक्षात तुम्हाला बालाजी महाराज, आपले स्वामी महाराज, दत्त महाराज दर्शन देणार म्हणजे देणारच। कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, कोणत्या ना कोणत्या संकेताद्वारे तुम्हाला ते दर्शन देत असतात। आणि ते दर्शन कशा पद्धतीने, कोणते संकेत देतात ते जाणून घेण्यासाठी आज तुम्ही शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये टिकून राहायचं आहे। सगळ्यात अगोदर तर बघा, ही सेवा कोणीही करू शकतं। याला नियम काय, तर याला तीन दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आता श्रावण महिना, त्यामुळे मांसाहार कोण करतच नाही। पण एखादं घर असं असतं की त्या घरामध्ये मांसाहार पाळलं जात नाही, म्हणजे श्रावण पाळला जात नाही। त्यामुळे तुम्ही 3 दिवस तर कमीत कमी मांसाहार पाळायचा आहे व त्यासोबत ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे। बाकीचं कोणतीच तुम्हाला अटी नाही आहेत, हे खाऊ नका ते खाऊ नका असं काहीच नाही आहे। फक्त हे 2च नियम तुम्हाला कडकडून पाळायचे आहेत। पिरियडची डेट असेल तर ती बघून मग तुम्ही सेवेला बसा, नाही तर तुम्ही बसलात आणि आज सेवा झाली आणि उद्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला पिरियड आले तर असं चालणार नाही। तुम्ही पिरियडची डेट बघून मगच बसायचं आहे। सुतक विटाळमध्ये आला सेवेच्या दरम्यान तर ती सेवा तिथे स्टॉप करायची आहे। नंतर तुम्ही सुरुवात केली तरी देखील चालेल, म्हणजे नंतर कंटिन्यू केली तरी देखील चालेल। त्यामुळे एवढेच नियम आहेत, तेवढंच लक्षात ठेवायचं आहे। आता सेवा कधी करायची, तर ही सेवा रात्रीच्या 12 वाजता तुम्हाला करायची आहे। बघा, ज्या दिवशी, म्हणजे तुम्ही कोणत्याही दिवशी, तुम्ही आज गुरुवार आहे, आजपासून जरी या सेवेला सुरुवात केली, गुरुवार शुक्रवार शनिवार, किंवा शुक्रवार शनिवार रविवार, किंवा शनिवार रविवार सोमवार, किंवा सोमवारी जरी सुरुवात केली, म्हणजे कोणत्याही दिवशी, श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा पवित्र आहे, तुम्हाला देखील माहीत आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवसापासून जरी या सेवेला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे। आणि दिवसभरामध्ये तुम्हाला फक्त आपल्या स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं किंवा व्यंकटेश महाराजांचं तुम्हाला स्मरण करत राहायचं आहे। व संध्याकाळी सकाळी तुम्ही संकल्प घेतला तरी देखील चालेल। ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी संकल्प घेऊन टाका तुम्ही। संकल्प कसा घ्यायचा प्रत्येकाला माहीत आहे। तुमच्या उजव्या हातामध्ये थोडेसे अक्षता, फूल, हळदी कुंकू व थोडंसं पाणी टाकायचं। तुमचं नाव बोलायचं आहे, तुमचं गोत्र बोलायचं आहे, गोत्र माहीत नसेल तर कश्यप बोलायचं आहे। व नंतर तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, कोणतं कारण आहे, कोणती इच्छा पूर्ण करायची आहे, कोणत्या अडचणीतून बाहेर पडायचं आहे, ते सगळं काही सांगायचं आहे व पाणी हातातून तामणामध्ये सोडायचं आहे। नंतर सगळ्यात अगोदर संध्याकाळच्या वेळेस तुमचं जेवण वगैरे सगळं झालं नंतर 12च्या अगोदर, म्हणजे बघा, तुम्ही या तयारीला, पूजेच्या तयारीला मांडणी देखील करावी लागते। 3 दिवस ती मांडणी तशीच ठेवायची आहे। त्यामुळे तुम्ही 11 सव्वा 11च्या दरम्यान तुम्ही आंघोळ करून घ्यायची आहे। या सेवेला आंघोळ केल्याशिवाय बसून चालत नाही। त्यामुळे तुम्ही आंघोळ करून घ्यायची आहे। आंघोळ करा, शुचिर्भूत व्हा, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। ताई, मी मॅक्सीत बसू का, मी याच्यात बसू का, मी त्याच्यात जीन्समध्ये बसू का, चालणार नाही। पुरुषांनी सोहळं घालून बसायचं आहे। बघा, कोणी फक्त आंघोळ केल्यानंतर ओली शॉल अंगावरती गुंडाळतात आणि पूर्ण तसेच बसून जातात। अशी देखील व्यंकटेश महाराजांची सेवा करतात, भरपूर लोक असे करतात। आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सोहळं घाला। स्त्रियांनी शक्य असेल तर आवर्जून साडी नेसण्याचा प्रयत्न करा, हातामध्ये बांगड्या घाला,
नसेल शक्य, तुम्हाला कम्फर्टेबल होत नसाल तर ड्रेस घालायचा आहे, पण मॅक्सीमध्ये कोणी देखील बसायचं नाही, गाऊनमध्ये कोणी देखील बसायचं नाही, एवढा नियम तुम्हाला पाळायचा आहे. पण स्वच्छ वस्त्र, सुशोभित वस्त्र घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पूजा मांडणीच्या वेळेस तुम्हाला एक चौरंग मांडायचा आहे, चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढायची आहे, चौरंगावरती तुम्हाला निळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे, निळ्या रंगाचंच वस्त्र अंतरायचं आहे. नसेल तर आत्ताच आणून ठेवा, एक ब्लाऊज पीस घरात असतोच आपल्या, ब्लाऊज पीस अंतरायचा निळ्या रंगाचा, त्याच्यावरती आपल्या महाराजांची, दत्त महाराजांची, व्यंकटेश महाराजांची फोटो वगैरे असेल तर तो, किंवा नसेल काहीच नसेल तुमच्याकडे तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. आपल्या महाराजांची मूर्ती फोटो ठेवला तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने पुढे ठेवून द्यायचं आहे. नंतर त्यांना तुळशीपत्र वगैरे व्हायचं आहे. त्यांना पिवळ्या रंगाचीच मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. काहीही दाखवा तुम्ही, केळ दाखवा, बर्फी दाखवा, किंवा एखादी मिठाई दाखवा, बेसनचे लाडू दाखवा, काहीही दाखवा, पिवळ्या रंगाच्या मिठाईचा ठेवायचा आहे. आणि नसेलच तर साखरेचं जरी ठेवलं तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाहीये. नाहीतर माझ्याकडे हे नाहीये मी कसं करू असं नाही करायचं, करा, काही बिंदास्त करा, काही हरकत नाहीये. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून एक श्रीफळ त्यांना द्यायचं आहे व नंतर सेवाला सुरुवात करायची आहे. आंघोळ करून आल्यानंतर पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी झाल्यानंतर फुलं वगैरे सगळं वाहून झाल्यानंतर तुम्हाला बसायचं आहे. बसायला देखील निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं आहे, बसायला देखील निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं आहे. सकाळी संकल्प सोडतानाच सांगायचं आहे की मी 3 दिवसाची व्यंकटेश महाराजांची, व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा करत आहे. 21 मंडळाची, 21 मंडळ मी बोलणार आहे. 3 दिवसाची मी अशी सेवा करणार आहे या कारणासाठी, व या वेळेस तुम्ही स्वतः महाराज तिथे उपस्थित राहा अशी महाराजांना विनंती करायची आहे. मग सेवेला सुरुवात करायची आहे. संध्याकाळी तुम्ही ज्या आसनावरती बसणार आहात, तुमचं जे आसन आहे ते तुम्हालाच ठेवायचं आहे, पण महाराजांसाठी देखील एक आसन बाजूला ठेवायचं आहे. तिथे महाराज, दत्त महाराज, व्यंकटेश महाराज कोणीही येऊन बसतात, येऊन बसू शकतात आणि बसतातच. त्यामुळे आपलं निळं आसन आहे, त्यांच्यासाठी पण एक आसन टाकायचं आहे निळ्या रंगाचं. आपलं आसन, आपल्या आसनावरती बसायचं, आपल्या बाजूला एक आसन ठेवायचं आहे. आसनाभोवती फुलांची रांगोळी काढा किंवा रांगोळी काढली तरी देखील चालणार आहे. आणि नंतर मग बरोबर 12 वाजता तुमच्या तोंडातून व्यंकटेश स्तोत्राचे उच्चार निघले पाहिजेत. त्या अगोदर पहिल्या दिवशी एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या षडाक्षरी मंत्राची घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर स्वामी स्तवन म्हणा, नंतर एक माळ श्री स्वामी समर्थाची व एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राची घ्यायची आहे. कोणती? गायत्री मंत्र. म्हणजे तुम्ही 11:30ला जरी, 11:45ला जरी सुरुवात केली तरी देखील तुमची 12च्या आतमध्ये या दोन्ही माळा होऊन जातात. आणि बरोबर 12 वाजले की तुमच्या तोंडातून व्यंकटेश स्तोत्र बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा. संस्कृतमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा, कारण बघा मराठी जे आहे व्यंकटेश स्तोत्र ते म्हणण्यासाठी पहाटेचे 4 ते 5 वाजतात, पहाटेचे 4, 4:30 ते 5 वाजतात मराठी जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते. त्यामुळे जास्त करून बघा संस्कृतमध्ये वाचला तर त्याचं पुण्य तुम्हाला तेवढंच लाभणार आहे, आणि मराठी वाचलं तर तुम्हाला एवढा वेळ लागणार आहे आणि एवढी वेळ बसण्याची कॅपॅसिटी देखील तुमच्याकडे हवी आहे. त्यामुळे संस्कृतमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. संस्कृत हे 21 मंडळ व्हायला तुम्हाला अर्धा ते पाऊण तास खूप झाला, पाऊण तास पकडा. संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्यासाठी अर्धा तास ते पाऊण तास खूप झाला. प्रत्येकाच्या स्पीडनुसार सांगते मी. त्यामुळे 12ला जरी तुम्ही सुरुवात केली तर 1च्या आतमध्ये किंवा 1 वाजेपर्यंत तुमचं सगळं काही होऊन जातं. त्यामुळे तुम्ही संस्कृतमध्ये करण्याचा प्रयत्न करा. संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तुमच्याकडे पोथी नसेल तर तुम्ही आवर्जून छोटंसं बुक मिळतं बुक स्टोअरमध्ये किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला, किंवा कोणत्याही केंद्रामध्ये तुम्हाला व्यंकटेश महाराजांची पोथी मिळून जाईल. नसेल तर मोबाईलवरती वाचू का तर नाही, तुम्हाला गुगलवरून एक प्रिंट काढून आणायची व्यंकटेश स्तोत्राची व त्याचं पठण करायचं आहे. किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये व्यंकटेश स्तोत्र अवेलेबल आहे आणि ते पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. व्यंकटेशो वासुदेवं प्रद्युम्नो मितविक्रमः शंखचरणो अनिरुद्धस्य शेषाद्रिपतिरेवचः जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः. अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र बघा 15 ओव्यांचं आहे. तुम्हाला 8व्या ओवीपर्यंत तुम्हाला 20 वेळा म्हणायचं आहे आणि 21व्या वेळेस तुम्हाला संपूर्ण ओव्या म्हणायच्या आहेत. म्हणजे 9व्यापासून फलश्रुती चालू होते, त्यामुळे 1 ते 8 पर्यंत तुम्हाला 20 वेळा म्हणायचं आहे आणि नंतर 21व्या वेळेस तुम्हाला 1 ते 15 वेळेपर्यंत म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता आम्ही काउंट कसं करायचं, कारण आमचं लक्ष विचलित होईल की आमचं बरोबर झालं की नाही काउंट. बघा 21 नाणी घ्या, 1 रुपयाची घ्या, 2ची घ्या, 10ची घ्या, तुम्हाला जी शक्य होतील ती नाणी, पण 21 नाणी घ्या. एकसारखी हवेत तर काही गरज नाहीये, तुमच्याकडे वेगवेगळी नाणी असतील तरी देखील चालेल. 21 नाणी एका वाटीमध्ये घ्या, 1 वाटी मोकळी घ्यायची आहे. एकदा व्यंकटेश स्तोत्र पठण झाले की 1 सिक्का उचलून या वाटीमध्ये टाकायचा.
अशा पद्धतीने तुम्ही एक 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 टाकायचं, व्यवस्थित काउंट होतं, आपलं लक्ष देखील विचलित होत नाही व आपलं मन देखील लागतं. आणि आता बघा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सगळेजण हे भीतीपोटी करत नाहीत. व्यंकटेश स्तोत्र भीतीपोटी करत नाहीत, कारण यामध्ये आपल्याला भीती वाटते, आपल्याला घरामध्ये काही वाईट शक्ती असतील तर त्या आपल्याला त्रास देतात, किंवा स्वतः व्यंकटेश महाराज आपली परीक्षा बघत असतात, बालाजी महाराज आपली परीक्षा बघत असतात, त्यामुळे ते आपल्या सेवेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. आता अडथळा म्हणजे काय? एक प्रकारे बघा, अचानक दरवाजा वाजतो, अचानक आपल्याला आपल्या बाजूला कोणतं आहे असा भास होतो, अचानक आपल्या बाजूने कोणतं जात आहे असा भास होतो, कोणाकोणाला तर सापाचा देखील फुंकाराचा आवाज येतो. बघा असे भरपूर भास होतात, किंवा अचानक आपल्या पाठीमध्ये खूप दुखायला लागतं, किंवा आग होते, पायाला मुंग्या होतात. म्हणजे काही ना काहीतरी आपल्यासोबत घडत असतं त्यावेळेस. पण डगमगायचं नाही, भ्यायचं नाही. गेल्या वर्षीचा मी माझा अनुभव शेअर केलेला आहे. पहिल्या दिवशी माझी काय हालत होती मला माहीत आहे, पण पहिल्या दिवशी म्हणजे ते सगळ्यांचं ऐकून ऐकून भीती वाटत होती, पण तिसऱ्या दिवशी जो अनुभव आला तो असा अनुभव होता, तो आजपर्यंत मी विसरू शकले नाही. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील पहा. मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकणार आहे व मी देखील सेवा करणार आहे यावर्षी, व माझा अजून काय अनुभव येतो ते तुम्हाला मी नक्कीच शेअर करणार आहे. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा आणि भ्यायचं नाही, काय होत नाही. ते आपले महाराजच असतात, आपले बालाजी महाराजच असतात, ते आपली फक्त परीक्षा बघत असतात, आपल्याला काही करत नाही कोण. त्यामुळे भ्यायचं नाही. आवाज आला तर भ्यायचं नाही. कधी कधी बघा घरातली मुलं देखील अचानक रडायला लागतात, पण उठायचं नाही, आपल्या जागेवरून उठायचं नाही, फक्त आणि फक्त आपली सेवा करत राहायचं, एवढंच काम करायचं आहे. काही देखील होत नाही, पण त्याचे जे अनुभव येतात ते अतिशय सुंदर येतात. पूजेला सुरुवात करण्याच्या वेळेस बघा, बरोबर 12 वाजता तुम्ही सुरुवात करणार रात्रीच्या, तर तुम्हाला तुपाचंच निरंजन लावायचं आहे, तेलाचं लावायचं नाही. आणि तूप जरा जास्तीचं घेऊन बसा, कारण तुमचं दिवा विजला नाही पाहिजे, दिवा शांत झाला नाही पाहिजे. त्यामुळे तूप जसं संपत येईल वाटतंय आपल्याला, तर आपण तूप घालत राहायचं व अगरबत्ती लावत राहायचं. अशा पद्धतीने फक्त निरंजन तुम्हाला विजू द्यायचं नाही आहे व अगरबत्ती लावून ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. अतिशय अतिशय प्रचंड शक्तिशाली चमत्कारिक अशी ही सेवा आहे व साक्षात बालाजी महाराज आपल्याला ही सेवा मनापासून जर केली या श्रावण महिन्यामध्ये, बालाजी महाराज आपले भगवान विष्णू साक्षात आपल्याला दर्शन देतात व कोणत्या रूपात देतील हे सांगू शकत नाहीत, फक्त ते तुम्ही ओळखायचं असतं. आता त्याची चिन्ह काय आहे ते तर तुम्हाला मी कसं सांगू, आता आपल्याला दिव्यामध्ये दिसतील, किंवा आपल्याला आवाज येईल, आपल्याला कोणत्या संकेताद्वारे, किंवा आपल्या स्वप्नामध्ये येतील, स्वप्नामध्ये काहीतरी संकेत देतील, असे भरपूर वेगवेगळे संकेत देतात ते. गेल्या वर्षी एका ताईच्या तर अंगठ्यावरती हळद उमटलेली, म्हणजे त्याच्यावरती ताईच्या बोटावरती त्यांनी दर्शन दिलं, कारण त्यांना हळद खूप प्रिय होती. म्हणजे बघा तुम्ही विचार करा कशा पद्धतीने आपल्याला व्यंकटेश महाराज दर्शन देऊ शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दर्शन देत असतात. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा आणि मग अनुभव घ्या. मी सांगण्यात काही उपयोग नाही आहे, मी सांगून काहीच अर्थच नाही आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः ही सेवा करा व 3 दिवस लगातार 3 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि पूजा उचलायची नाही आहे व रोज 3 दिवस तुम्हाला आंघोळ करून मगच बसायचं आहे. पूजा झाल्यानंतर व्यंकटेश महाराजांची आरती करायची आहे. आरती येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या व तुम्ही ती श्रवण करू शकता. गणपती महाराजांची, स्वामी महाराजांची, व्यंकटेश महाराजांची आरती करायची आहे तुम्हाला. एवढ्या आरत्या करायच्या, नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग झोपी जायचं आहे. काही हरकत नाही आहे. इतकी साधी सोपी सेवा आहे. भ्यायचं नाही, न भीता कोणतीही सेवा करा. बघा तुम्हाला त्याचे अगणित असे फायदे मिळणार आहेत व अनुभव देखील येणार आहेत. तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर कराल हे अनुभव. त्यामुळे तुम्हाला या सेवेच्या दरम्यान काही अनुभव आले तर आवर्जून आपल्या ईमेल आय डीवरती प्रत्येकाने आपले अनुभव शेअर करायचे आहेत. मी ते देखील यूट्यूबवरती नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील अजून तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.